देवा, तुझा आभार कसं मानू कळना झालंय बघ. माझ्या कृष्णीला सुखात ठेव आणि इथून पुढे तिच्यावर अशी वेळ कधीच येऊ दे नगस. माझं आयुष्य तिला दे. माझं पण समजा आयुष्य तिला लागून दे. अहो ही धरा. हे काय? नको 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 बाबा, इथनं पुढे दारूला नाही हात लावणार आता. लई नुकसान झालं अशी दारूच्या पायात माझं. अहो दारूसाठी नाही दिलीत तुम्हाला, आपल्यासाठी आज लई मोठा दिस आहे. जाऊन पेढ घेऊन या बाजारातनं, समद्या गावाला वाटा आणि सांगा शब्द असती की आपली कृष्णा परत आल्या. अगं मग असं सांग की आता सगळ्या गावात पेढ वाटतो आणि समजायला वरडून सांगतो माझी कृष्णा परत आली म्हणून. काय खायच्यात तेवढं पेढ खा. मामे, मामे काय झालं असं अचानक बोलवलं? अरे मुंजा, माझा विश्वास खरा ठरला. आपली कृष्णी जिती आहे आणि ती परत आल्या. काय? कृष्णी परत आली? माझी कृष्णी परत आली? अरे अरे मुंजा, हे पोरगा निवडला काय दस मुसळे. आरती आली पण मला ती घालावची ना तो आनंदाच्या भाला तिच्या. ठेव खाली, माझं डोकं फुटलं. सॉरी सॉरी बरं का, पण आता तुम्हाला कसं सांगू, मला किती आनंद झालाय. ती आपली कृष्णी परत आली. कुठं आहे ती, बोलवा की तिला. अरे असं काय करतोस मुंजा? तिचं लगीन झालं नाही का? सासरी आहे तिच्या, तीच घर आहे आता तिचं. तिला इकडे बोलवा की तिला. कधी बघेल असं झालंय मला. मामा आपली कृष्णी परत आली. हा का खाली झोपतोय? नको, राहू दे. ह्याला काही सांगायचं म्हणलं की परत लगेच वाकड्यात शिरणार. झाला हिचा शांतपणा सुरू. जी काय ते तोंडानं बोलायचं सोडलं आणि उगाच मी किती शहाणी आहे ते दाखवायचं. सांगू का ह्याला, तू झोप बेडवर, मी झोपते खाली. नाही नको, मी खाली झोपल्यावर याला कळलंच की. हिला नाही बरं, परत हिला काय झालं तर भाऊसाहेब माझ्यावर जाळ काढतात. मीच बोलतो. तू खाली कशाला अंतरून टाकलेस आता? वर झोप. तुला सांगितलं ऐकू नाही वय? मला खाली झोपायची सवय आहे. तरी बी नको झोपूस. आजारी आहेस तू, वर झोप. ह्याला किती काळजी आहे मला माहिती आहे की. हे असं आहे हिचं. हिच्या भल्यासाठी सांगतोय तर फुकटचा तोरा दाखवायचा. मग राहू दे की, मला तरी कुठं काय पडले. झोप तुला पाहिजे तिथं. ऐक,
कृष्णा, काय झालं? काही नाही. हे बघ कृष्णा, मला माहितीये आपलं लगीन झालंय आणि आपण असं राहतोय त्याचं तुला वाईट वाटत असेल, पण तुला बी माहितीये आपलं लगीन कसं झालंय. त्यामुळे तू किती बी रडलीस तरी आपलं नातं काय बदलणार नाही. आपण जगासाठी जरी नवरा बायको असलो तरी आपल्यात नवरा बायकोचं कसलंच नातं असणार नाही. हे सगळं तुला जेवढं लवकर स्वीकारता येईल तेवढं तुझ्यासाठी बरं आहे. तुझाच त्रास कमी होईल. आई गो, आई गो. काय कटकट आहे. आता स्वतःच्या खोलीत बी बिंदास राहता येणार नाही. कृष्णा, ते बेडवरती कपडे आहेत बघ तिथं, ती दे माझ्याकडे. हा, देते. अगं डोळं झाकी. राहू दे, माझं मी घेतो. डोळं पण ठेव, उघडू नको अजिबात. अगं डोळं पण ठेव. राया, राया, अरे उठलास की नाही? कृष्णा झोपलेत की काय अजून? नाही नाही फुई आजी, मी उठलीये. अगं मग दरवाजा उघड की. हा. अगं डोळं पण ठेव. डोळं पण ठेव आणि दरवाजा उघड.
सरळ जा, दरवाजा उघड. कृष्णा हा आले. सुयेची काय ग कव्वा धरून दरवाजा वाजवते. तब्येत बरी आहे ना तुझी आता? जा आंघोळ करून घे, लवकर खाली नाश्त्याला ये. हा काय ग काय झालं? अहो फुयाजी माझी इकडे कपडेच नाहीत, समधे घरीच आहेत. एवढंच ना, आपला राय आहे की तो घेऊन ये. जा रे ये, आशाकडनं कापड घेऊन ये हिची. अगं ते कारखान्यावर मला काल ना नको ती, जा घेऊन ये जा. आणतो. पोरी तुला काय लागलं सवरलं तर मला सांगा, मी इथंच आहे आणि तुला कसला बी त्रास होणार नाही. आणि माझा राया तर लई नशीबवान आहे, तुझ्यासारखी बायको त्याला मिळाली. आपण जगासाठी जरी नवरा बायको असलो तरी आपल्यात नवरा बायकोचं कसलंच नातं असणार नाही. हे सगळं तुला जेवढं लवकर स्वीकारता येईल तेवढं तुझ्यासाठी बरं आहे. मामे हो तो की पेडा घे आणि तोंड गोड कर. अरे अरे थांब, आधी देवा पुढे ठेव की. हो ठीक आहे. जिचा पहिला मान आहे तिला पेडा भरवते. आशे तू एकटीच अशी होती जिला कृष्णा जिवंत ह्याचा पक्का विश्वास होता, आणि त्या विश्वासाचा हा माझा पेडा आहे आणि हा माझ्या प्रेमाचा. तुमचं आपलं काहीतरीच असतं. येऊ का? अहो दाखले मालक तुम्ही. हवं जावई बापू म्हणा. जावाय बापू या की. अहो ते कृष्णाची कापडं पाहिजे होती. असे कृष्णाची कापड बरं सगळी. जावई बापू या, बसा तुम्ही, आम्हाला तुमचा पाहुणचार करायचा आहे. अहो नाही नाही, परत कधीतरी येईन. ते थोडं काम आहे तिकडे जाऊन. अहो राहून द्या तुमची कामं बाजूला. तुम्ही जावाय आमचं, आणि जावाय पहिल्यांदाच घरी आल्यात. पाहुणचार केल्याशिवाय आम्ही तुम्हाला सोडणार नाही आता. चला या. अहो या बसा. अहो लोक काय म्हणते, स्वपाने पाहुण्याला पाहुणचार नाही केला, असे साटकीने लगेच वावळायला ताटान पाहुण्याला. वया आणते. काय झालं? कुठं काय? तुम्ही आता त्याचं दाजी झालाय ना, त्यामुळे त्याचा विश्वास बसत नसेल त्याच्यावर. जावे बापू पैस बाहेर उभं राहता का? या. मी चहा आणि नाश्त्याचं काहीतरी घेऊन येते. हा काय पाहिजे का तुला? घ्या. गुंजा नाही नाही, चहा नको मला. अहो असं कसं दाखलं मालक? जावई बापू अहो असं कसं जावाय बापू, तुम्हाला नाश्ता करावाच लागेल. मला माहित आहे, आम्हा गरीबा घरचं तुम्हाला नाही खाऊ वाटणार. तुमच्यासारखं चांगलं चांगलं नाही बनत आमच्यात. जी काय आहे ते आम्ही मनापासून करतो, तेव्हा आमचा मानपान गोड मानून घ्या. अहो असं काय नाही मामी. होय ना, मग नाश्ता घ्या की करून.
कालच कापड पाठवून देणार होती, पण कृष्णी आल्याच्या आनंदात काही देणारच राहिलं नाही बघा. हे मुंजा, ती समधी पुस्तकं जरा बॅगेत भरू लाग की. इकडे ये. दे बॅग. एवढी कापड? अहो, ही एकच बॅग कापडाची आहे, बाकीच्या पुस्तकाच्या आहेत ती. एवढी पुस्तकं? मला माहित आहे ही बॅगा तुला उचलणार नाही त्या म्हणून तू घाबरलाय, पण मी आहे, तू नको टेन्शन घेऊ, मी तू बॅगा घेऊन. काय हसताय मामा, तुम्ही मला हलक्यात घेऊ नका. आता बघाच नुसतं. बघितलं का? चला आता येतो. होय. चला. मला नकोय काही. माझं रायाशी लग्न झाल्याशिवाय मी काही खाणार नाहीये. होणार, तुझं रायाशीच लग्न होणार, पण जरा वाट बघ, नाहीतरी ती कृष्णा जास्त दिवस जगणार नाहीये. तुम्ही तर उमऱ्या पण ओलांडणार नाही असं म्हणाला होतात, पण काय झालं? ओलांडला ना. कृष्णा मेली नाही ना, तर आता मी तिचा जीव घेते. अंतरा, वेळ लागले का तुला? असं डोक्यात राग घालून घेऊ नको. त्या कृष्णाला जिवंत बघून मी वेडी झालीये. तर जोपर्यंत तिचा काटा काढत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही. मी चालले. अगं अंतरा, ऐक माझं, करू आपण काहीतरी. आता जे काही करायचं ना ते मी करणार आहे. तुम्ही आता बघाच. तिचा राग कसा शांत करायचा? हा दादा बोल की. काय बोलू तेच कळना झालंय. अंतराला किती समजवलं तर ती ऐकायला तयार नाही. कृष्णा जिवंत आहे तर मीच तिचा जीव घेते म्हणती. काय? तुझी पोरगी का नाही समध्याची वाट लावणार आहे बघ. मी एवढ्या कष्टानं सगळं करायला लागल्या, पर ती सगळ्यावर पाणी फिरवणार आहे. ती मुद्दाम करतीये का? तिचं लग्न मोडलंय ना, राग तर येणारच ना. अरे या रागाच्या पायात तिचं होणारं लग्न मोडलंय. तेव्हा तिला म्हणावं, वाई शांत बस जरा. तुला वाटतंय का मी सांगून ती ऐकणार आहे? हे बघ, तिला कसं समजवायचं ती तुझं तू बघ. पर एक गोष्ट ध्यानात ठेव, तिने जर काय भलत सलत केलं ना तर आयुष्यात तिचं राया बरोबर लगीन होणार नाही. तेव्हा तिला म्हणावं, जरा दमधीर धर. मी सांगतो तिला, पण तू पण काहीतरी कर. अरे होय, करत्या की, मला जरा येळ दे. पर त्याच्या आधी अंतराने जर काय घोळ घातला ना तर त्याला जबाबदार मी नाही बघ. या कृष्णीने माझा समजा डाव इसकटून टाकलाय. तिला मी अशी तशी नाही सोडणार.